श्रीकला या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत परशुराम अवतार। परशुराम अवतार हा विष्णूंचा 6वा अवतार आहे। परशुराम जमदग्नी ऋषींचे पुत्र होते। ते अतिशय तेजस्वी, बुद्धिमान आणि शास्त्र तेज संपन्न होते। बाह्य तेज आणि शास्त्र तेजाचे सुंदर मिश्रण परशुरामांमध्ये होते। ते उत्कृष्ट आज्ञाधारक आणि आपल्या पित्याचे अत्यंत लाडके पुत्र होते। पुराणात अशी एक कथा आहे की कार्तवीर्य हा दीनदुबळ्या लोकांना त्रास देत होता। परशुरामाला हे माहीत पडताच त्यांनी कार्तवीर्याच्या आश्रमात जाऊन त्याला मारून टाकले। जमदग्नी ऋषींनी परशुरामांना सांगितले की तुला क्षत्रिय हत्येचे पाप लागले आहे, त्यासाठी तू तपश्चर्या कर। आणि परशुराम तप करायला निघून गेले। ते गेल्यावर कार्तवीर्याचे पुत्र सूड भावनेने जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आले आणि आश्रमाचा विध्वंस करून त्यांना ठार मारले। परशुराम तपश्चर्या करून आल्यावर त्यांच्या आईने ही सर्व हकीकत सांगितली आणि म्हटले की तुझ्या पित्यावर या लोकांनी 21 वेळा प्रहार करून त्यांना मारून टाकले। तुझ्यासारखा पराक्रमी पुत्र असताना माझी अशी अवस्था झाली आहे। असा शोक करून ती सुद्धा मृत्यू पावली। भारतभूमीत भार्गवराम, राघवराम आणि यादवराम असे 3 राम प्रसिद्ध आहेत। यापैकी भार्गवराम म्हणजेच परशुराम। त्यांच्या हातात परशु होता। हा परशु अत्यंत तीक्ष्ण आणि प्रज्वलित होता। ह्या परशुने त्यांनी 21 वेळा क्षत्रियांचा संहार केला आणि त्यांच्या रक्ताने पितृतर्पण केले। त्यानंतर सर्व पृथ्वी कश्यप ऋषींना दान करून टाकली आणि ते तीर्थयात्रा करायला निघून गेले। या तेजस्वी परशुरामाचा रामाने रामावतारात पराभव केला आहे। त्यांचा स्वभाव फार उदार होता। परशुरामाजवळ जे काही असायचे ते दुसऱ्यांना देऊन टाकत असत। द्रोणाचार्यांनी त्यांच्याजवळ विद्या मागितली तेव्हा त्यांनी लगेच दिली। त्यांच्याजवळ 3 शस्त्रे शिल्लक होती, ती पण त्यांनी देऊन टाकली। भीष्मांनीही त्यांच्याकडून शिक्षण घेतले होते, तसेच कर्णानेही त्यांच्याकडून कपटाने शस्त्रविद्या प्राप्त केली होती। परशुरामाचे वडील जमदग्नी ऋषी आणि त्यांचे आजोबा ऋचिक ऋषी हे होते। गाधीराजाची कन्या सत्यवती होती। त्यांनी सत्यवतीचा विवाह ऋचिक ऋषींबरोबर लावला, कारण गाधीवंशी राजा ब्राह्मण होते। त्यांना वाटले की यांचा विवाह झाला तर क्षत्रियांशी असलेला वैरभाव नष्ट होईल आणि भोगवादाकडे जाणारी क्षत्रिय सत्ता दैवी सत्तेकडे वळेल आणि आपले कार्यही साधेल। तत्वनिष्ठ व्यक्ती संसारिक जीवनातच बुडून न राहता सदैव कर्तव्य करत असतात। ऋचिक ऋषी सुद्धा तत्वनिष्ठ असल्याने संसारिक जीवनात मग्न न राहता तत्वचिंतनात राहत होते। सत्यवतीला पुत्राची इच्छा झाली आणि तिने ते ऋचिक ऋषींना सांगितले। तेव्हा ऋचिक ऋषींनी तिची इच्छा पूर्ण केली। तिला खूप आनंद झाला। तिने ती बातमी तिच्या आईला सांगितली। तिच्या आईलाही खूप आनंद झाला। ती म्हणाली, तुझे पती अत्यंत प्रभावी पुरुष आहेत, त्यांना कोणतेही कार्य अशक्य नाही। तेव्हा माझ्यासाठी पण एक अपत्य माग। तुला पण भाऊ पाहिजे आहे असे तुला वाटत नाही का? गाधीराजाला यज्ञ करून सुद्धा पुत्रप्राप्ती झाली नव्हती, म्हणून सत्यवतीने तिच्या पतीला सांगितले आणि त्यांनी ठीक आहे असे म्हटले। ऋचिक ऋषींनी विचार केला की गाधीराजा क्षत्रिय असल्यामुळे त्यांना मुलगा शास्त्र तेजयुक्त असला पाहिजे आणि मी ब्राह्मण असल्यामुळे माझा मुलगा ब्रह्मतेजाने युक्त असला पाहिजे। म्हणून त्यांनी मंत्रप्रभावाने 2 चरू तयार केले। एकामध्ये ब्रह्मतेज अंतर्भूत करून तो सत्यवतीला दिला आणि दुसऱ्यात शास्त्रतेज अंतर्भूत करून तो सत्यवतीच्या आईसाठी दिला। दोन्ही चरू घेऊन सत्यवती आईकडे गेली। तिच्या आईच्या मनात आले की सत्यवती व ऋषिक ऋषींचे अत्यंत प्रेम असल्यामुळे तिचा जो चरू आहे तो माझ्या चरूपेक्षा अधिक प्रभावी असेल असे म्हणून तिने चरूची अदलाबदली केली आणि दोघींनी ते चरू भक्षण केले। सत्यवतीला गर्भ राहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर तेज पाहून त्यांना सगळी परिस्थिती समजली आणि ते सत्यवतीला म्हणाले की तुझ्याकडून अयोग्य वर्तन झाले आहे। तू शास्त्रतेजयुक्त चरू खाल्ल्याने आपला मुलगा शास्त्रतेजयुक्त कर्म करणारा होईल। तेव्हा ती तिच्या आईकडे गेली। तिच्या आईने तिची चूक कबूल केली। तेव्हा सत्यवतीने ऋषिक ऋषींजवळ तिची चूक झाली आहे असे तिने सांगितले। मला क्षमा करा आणि असे करा की ज्यामुळे शास्त्र गुण आपल्या मुलात न येता नातूमध्ये यावे असे तिने सांगितले। आणि सत्यवतीचे पुत्र जमदग्नी ऋषी झाले। जन्मापासूनच ते धनुर्विद्येचे ज्ञाते आणि स्वभावाने तापसी होते। ते नर्मदेच्या तटावर आश्रम बांधून राहिले। जमदग्नी ऋषींचा संसार खूप वाढला। त्यांना 5 पुत्र झाले। त्यातील शेवटचा मुलगा तोच परशुराम। ते जन्मताच शूर, धनुर्विद्या जाणणारे, सुंदर आणि बुद्धीने तीव्र होते।
ते एवढे तेजस्वी होते की वसाहतीतील सगळे लोक त्यांच्याकडे सन्मानाने व प्रेमाच्या भावनेने पाहू लागले. आश्रमातच 2-3 पिढ्यांपासून विशिष्ट विचार आणि विशिष्ट दृष्टिकोनाने कार्य चालत होते. तेथेच परशुराम लहानाचे मोठे झाले. नर्मदा नदीच्या किनाऱ्यापासून थोड्याच अंतरावर हयहय वंशाचा राजा कृतवीर्य याची राजधानी होती. कृतवीर्याचा मुलगा कार्तवीर्य हा प्रातस्मरणीय होता असे म्हटले जाते. त्याच्या स्मरणाने हरवलेली वस्तू सापडत असे. कार्तवीर्य अत्यंत शूर आणि गुणवान होता, परंतु शक्ती आली की मस्ती येतेच, त्यामुळे तो अविवेकी बनला. कार्तवीर्याच्या मुलाचे नाव अर्जुन होते. तो दत्तात्रयांचा उपासक होता. दत्त जे सांगतील तेच तो करत असे, म्हणून दत्तांनी त्याला आशीर्वाद दिला. अर्जुनाने दत्ताजवळ वर मागितला की लढाईच्या वेळी मला 1000 हात असावेत. त्याप्रमाणे दत्तांनी वर दिला. तोच हा सहस्र अर्जुन आहे. 1000 हात म्हणजे 1000 लोकांचे पाठबळ त्याला होते. त्याचे आचरण असे होते की व्यवहाराने लोकांना तो आकर्षित करून घेत होता. त्याचे सैनिक त्याच्यासाठी आपला प्राणही देण्यास तयार होते. अशा प्रकारे त्याच्या बुद्धी कौशल्याने व्यवहाराने आकर्षित केले होते. थोड्याच दिवसात कार्तवीर्याने एक टोळी निर्माण केली. या टोळीने लोकांना भयंकर त्रास दिला होता. समुद्र किनाऱ्यावरील मच्छीमार लोकांशी तो लढू लागला. मच्छीमारांनी त्यांना सांगितले की तुम्ही आमच्याशी लढू नका, तुमच्यात सामर्थ्य असेल तर परशुरामांशी लढा. त्याला सगळीकडेच परशुरामांचे नाव ऐकू येऊ लागले. परशुरामाचे नाव ऐकताच तो संतापला आणि आपल्या सगळ्या लोकांना एकत्र केले. एका बाजूला भोगवादी भाडोत्री सैनिक आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्यनिष्ठ सैनिक होते. दोन्ही पक्षांमध्ये लढाई झाली आणि परशुरामाने कार्तवीर्याला कंठस्नान घातले. त्यावेळच्या 21 राजांना परशुरामाने मारून टाकले. इतके सगळे करूनही परशुरामाने 21 राज्ये स्वतःकडे ठेवली नाहीत. त्यांनी 10 हात लांबी रुंदीची व 10 हात उंचीची सुवर्णवेदी तयार केली आणि एक मोठा यज्ञ केला. जिंकलेली सर्व राज्ये सर्व अत्यंत निस्पृह वृत्तीने आपले गुरु कश्यप यांना दिले. परंतु गुरु मोठे पक्के होते. त्यांनी परशुरामाला सांगितले की तू जर इथून निघून जाशील तरच मी तुझ्या दानाचा स्वीकार करीन, आणि तू जर येथेच राहणार असशील तर मला दान नको. आणि गुरूंची आज्ञा शिरोधार्थ मानून ते निघून गेले. पृथ्वी आधी कश्यपांचीच होती, परंतु त्यांनी क्षत्रियांना दान दिली होती. संपूर्ण पृथ्वीच परशुरामाने कश्यपांना दान देऊन टाकली. त्या काळी ब्राह्मण सत्ता व संपत्तीसाठी जगत नव्हते, ते तत्व आणि निष्ठा यांच्यासाठी जगत होते. त्यांनी राज्याचे राज्य दानात देऊन टाकले. परशुराम अवतार रामकाळाचा अगोदर प्रारंभ होऊन कृष्ण अवताराच्या काळातही होता. परशुराम हे चिरंजीव आहेत, कारण ह्या महापुरुषांनी महान अद्वितीय कर्तृत्व करून दाखवले आहे. ज्या प्रमाणात लोक परशुरामाचा वैरभाव विसरू लागले, त्याच प्रमाणात ब्राह्मण क्षत्रिय एकरूप होऊ लागले. परशुराम अवतारानंतर क्षत्रियांना आपली चूक समजून आली आणि ते सुधारले. राक्षस भोगलंपट न बनता राजर्षी व ऋषितुल्य बनले. त्यांचे एकत्रित पवित्र आणि प्रतीक म्हणून पुढील एक महान अवतार या सृष्टीत आला. तो अवतार म्हणजेच राम अवतार आहे. तर ही होती भगवान विष्णूंच्या 6व्या अवताराची म्हणजेच परशुराम अवतारांची कथा.